हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी. आज आपल्याकडे इंटरव्ह्यू 30 आली आहे. त्याचं आपल्याला क्लच प्लेट उघडायचं आहे. चला तुम्हाला दाखवतो ते कसं उघडतो. आपण जॉईंटचे बोल्ट उघडून घेणार आहेत. 17चे बोल्ट आहेत आपल्याला उघडून घ्यायचे जॉईंटची. आता आपण जॉईंटचे 4 बोल्ट उघडून ठेवलेत 17चे. जेवढे सॉकेट लागलेत हे दोन्ही सॉकेट काढायचे आहेत आपल्याला. पहिले सॉकेट काढून झालं आहे आपलं. आता आपण स्टार्टर उघडणार आहे. स्टार्टरला बघू शकता 14चे बोल्ट आहेत. पहिले आपल्याला मेन बोल्ट उघडायचे 12चा बोल्ट. ह्याला 13चा लावला आहे सध्याला. 13चा बोल्ट उघडायचा. मग ह्या 8चा नट उघडायचा आपल्याला. मग याच्या साईडचे जे बोल्ट दिसतात ते 14चे. हे दोन्ही वरचे आणि खालचे आपल्याला हे दोन्ही उघडायचे. हे बघू शकता 8च्या टीने आपण 8चा नट उघडतो आहे. स्टार्टरचा मेन नट लूज करून घेतला आहे आपण. दोन्ही नट उघडून झाला आहे 8चा आणि 13चा. आता आपण मेन स्टार्टर बाहेर घेणार आहे. आता 14चे बोल्टने उघडायचे आहेत आपल्याला 14चे बोल्ट. हे बघू शकता 14चे दोन्ही बोल्ट आपण लूज करून घेतले. आता स्टार्टरचे बोल्ट आपण बाहेर घेणार आहे 14चे. स्टार्टर पण बाहेर ठेवणार आहे आपण काढून. आता बाहेर घेतला आपण. आता आपण आर्थिंगचा नट काढणार आहे बाहेर. याला पण 14चाच बॉक्स लागणार आहे. 14च्याच बॉक्सने तुम्हाला उघडायचं. याला आर्थिंगचा नट आहे. मग तुम्हाला एक गिअर वायर काढून घ्यायचे. ते हे बघू शकता हे काढलं ह्या साईडचं आणि याचं पण दोन्ही वायर काढलेत आपण. आता याचं जे ब्रॅकेट आहे, हे जे ब्रॅकेट दिसते हे पण आपण साईडला घेणार आहे. याला 12चे बोल्ट आहेत. हे साईडला लावलेले आहेत. हे जे ब्रॅकेटचे बोल्ट दिसतात ते 12चे बोल्ट आहेत. इथं 2 बोल्ट आहेत. हे आपल्याला उघडायचे आहेत बोल्ट. हे दोन्ही बोल्ट आपल्याला बाहेर घ्यायचे आहेत. आणि हा ब्रॅकेट साईडला येईल आपला. गिअर वायरची पट्टी काढली आहे. या साईडला एक 14चा बोल्ट आहे. हा पण आपल्याला लूज करून घ्यायचा आहे. आता आपल्याला वरचे 14चे बोल्ट उघडायचे आहेत. या साईडला एक आहे, पलीकडच्या साईडला एक आहे. हे दोन्ही तुम्हाला लूज करून ठेवायचे आहेत. 16चा नट उघडून घ्यायचा आहे. मेनवाला आहे गिअरबॉक्सला लागलेला. मागं 17चा रिंग लावायचा तुम्हाला. इथं 16चा बॉक्स लावायचा आहे. झाल्यानंतर मग तुम्हाला क्लचचं पाईप हे काढायचं तुम्हाला. इथं लॉक असतं ते काढून मग पाईप ओढून घ्यायचं आहे. मग अर्धाचे नट जे आपण लूज केले ते दोन्ही ते बाहेर घ्यायचं. मग गिअरबॉक्स आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. त्याचा बोल्ट लूज करून घ्यायचा आहे. ह्या साईडचं आपण लूज केलं तर ऑलरेडी बाहेर घेतो आहे. या साईडचं काढून झालं. आता आपलं पलीकडचं पण आपण लूज करून घेणार आहे. सगळे नट लूज करून झाले आपलं, काढून झालं. आता आपल्याला मेन नट थोडं उचलून तुम्हाला मग हा 16चा बोल्ट बाहेर घ्यायचा आहे. हे बघू शकता गिअरबॉक्स खाली घेतला आहे आपण. आता आपण क्लच प्लेट बाहेर काढणार आहे. या क्लच प्लेटला 10चे बोल्ट आहेत. 10चे आपल्याला 6चे 6 बोल्ट काढून घ्यायचे आहेत बाहेर. हे असं आपण लूज करून घेतले. आता बाहेर घेतो आहे नट सगळे. हे बघू शकता V30चा क्लच प्लेट काढला आपण. सगळी क्लच प्लेट गेली आहे. आखी क्लच प्लेट स्लिप झाली. बघू शकता V30चं क्लच प्लेट उघडून झालं आपलं. व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा.